गद्दार लक्ष्मण हाक्याला धनगर समाजाच्या आमरण उपोषणाच्या स्टेजवरून हाकलून दिलं की तू विक्राव आहे, तू गद्दार आहे, तू समाजाचा लायक नाही. आणि हाच गद्दार लक्ष्मण हाक्या त्या स्टेजवर गेलेला होता. पुण्यातला जी लक्ष्मण हाक्या आहे का हाक्या, ह्याला पैसे देऊन अंतरवाली सराटीमध्ये बसवलाय. आणि सत्यवादी, निष्ठावंत आणि लढाव आणि गरजवंत हिंदू धनगर समाजाचं आमरण उपोषण पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये चालू आहे. आणि हाच गद्दार लक्ष्मण हाक्या त्या स्टेजवर गेलेला होता. 4 दिवसापूर्वी माऊली म्हणून धनगर समाजाचे धडाड्याचे नेतृत्व आहे पंढरपूर तालुक्याचं, त्यांना या गद्दार लक्ष्मण हाक्याला धनगर समाजाच्या आमरण उपोषणाच्या स्टेजवरून हाकलून दिलं की तू विक्राव आहे, तू गद्दार आहे, तू समाजाचा लायक नाही. आणि तोच गद्दार ज्या धनगर समाजाने त्याला तिथून हाकलून लावलं आणि तीच कुत्र येऊन या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या विरोधात बंड करत आहे. ही पैसे खाऊ कुत्र आहे. सांगोला तालुक्यातील तुझ्या गावचा विकास आधी करायचं बघ. कोण पैसे घेऊन मराठा समाजावर गद्दारी करतोय, तो पण गद्दारी चालत नाही. मराठा समाज सर्व बहुजनाला सोबत घेऊन चालणारा आहे, जीवात जीव देणारा आहे, घासातला घास देणारा मराठा समाज आहे, सर्व समाजाचा भाव आहे. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं मनोजदादा जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटीतून आमरण उपोषणाच्या मंडपामधून माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे आणि मागणी आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब,